नाशिक जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात म्हणजेच नाशिक जिल्ह्यातील कळवण, सुरगाणा, पेठ या भागामध्ये नद्यांच्या उगमस्थानाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाने संततधार आणि जोरदार पावसाची बॅटिंग सुरू केलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या चनकापूर धरणाच्या आणि त्या लगत असलेल्या काही धरणांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। आपण बघू शकतो, आपण नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील गिरणा नदीच्या पात्रात या ठिकाणी आहोत। चनकापूर धरणाच्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विसर्ग सुरू आहे। गेल्या 2 ते 3-4 दिवसापासून पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा तडाखा बसल्याने पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू झाला असल्याने आणि त्याबरोबर संततधार सुरू असल्याने पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात चनकापूर धरणात आणि गिरणा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग या ठिकाणी होताना आपण बघू शकतो। जवळपास नाशिक जिल्ह्यातील आतापर्यंतच्या धरणांमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात पातळी या ठिकाणी वाढलेली आहे। ज्या पद्धतीने मालेगाव शहर व तालुक्यामध्ये पावसाने उसंती मारली असली तरी पावसाने तांडी मारली असली तरी त्या पार्श्वभूमीवर मालेगाव तालुक्यातील पाण्याची प्रतीक्षा अजून देखील कायम असली तरी पाण्यातील मालेगाव तालुक्यातील सह जळगाव जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सुटण्याच्या मार्गावर आहे। ज्या पद्धतीने उगमस्थानावरती होणाऱ्या पावसामुळे पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी पातळीमध्ये वाढ होते आणि ज्या पद्धतीने गिरणा धरणाचा विसर्ग अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सकाळपासून वाढलेला आहे आणि गिरणा धरणाच्या पातळीबरोबर नाशिक जिल्ह्यातील अनेक धरणांमध्ये पाण्यासाठ्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढत असताना शेती बरोबरच पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे। मनोहर शेवाळे, TNN मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।